आजच्या या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। गुलकंद केबल नेटवर्कच्या अत्यंत बकवास कार्यक्रमात ज्याचं नाव आहे थुकरट चर्चा झोंबल्या मिरच्या। आजचा आमचा अत्यंत स्फोटक विषय आहे शर्यत ससा कासवाची, पण नेमकी कोणी मारली बाजी। आणि याच विषयावर गहन चर्चा करण्यासाठी आमच्याकडे काही मान्यवर सुद्धा येणार आहेत। आता ते खरोखरच मान्यवर आहेत की नाही हे सगळं आपल्या मान्यवर आहे, पण तरी आपण त्यांना इथे बोलवणार आहोत। जोरदार टाळ्या या कार्यक्रमासाठी। ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। शर्यतीत नेमकं काय झालं, पण या शर्यतीला एक वेगळा रंग आहे का आणि त्यामागे कुठलं गूढ लपलेलं आहे हे सगळंच आज या कार्यक्रमात स्पष्ट होणार आहे। आणि म्हणून मी मनापासून या मंचावरती आमंत्रित करते विदर्भाचे सांगडगुत्ता समितीचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना। राम 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 राम। काय हरकत नाही। अरे बाप रे, साक्षात गिरजा ओक। अरे बाप रे, म्हणजे आज योगा योग बघा कसा। म्हणजे नवरा माझा भावरा फेम, हिरो आणि हिरोईन दोघं एकत्र पण त्यातल्या आमच्या डॉक्टरलाही हुशार निघाले। त्यांनी पिक्चर केला होता नवरा माझा भावरा फेम, ते डॉक्टर हुशार निघाले। त्याला असं कळलं की बाबा नुसतं पिक्चर करून काय फायदा होत नाही, म्हणून त्यानं पहिले प्रमोशनचा कार्यक्रम काढला, आता पिक्चर करायला। साक्षात माझे गिरिजा ओक आलेले आहेत। मॅडम तुमचा तो पिक्चर लय आवडला होता मला जबरदस्त, तो दोन प्रेमी प्रेमाचे। म्हणजे मला वाटते बहुतेक लहानपणीच केला असेल। हिरो आहेत आपले स्वप्नील जोशी, 11वी-12वीत असेल, तुम्ही काय 7वीची हे दिली असेल आपली स्कॉलरशिपची परीक्षा आहे ना। जबरदस्त पिक्चर होता। पण गिरिजा ओक आपल्याकडे आलेले आहेत, जोरदार टाळ्या। चर्चेचा विषय आहे शर्यत सर। शर्यतवर आता चर्चा करून काय फायदा, आधी केली ते चालला तरी असता तो। काय सर? शर्यत पिक्चर ना? अहो पिक्चर नाही सर, आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे शर्यत, ससा कासवाची शर्यत। आता इथे मी पुढच्या मान्यवरांना आमंत्रित करणार आहे पुण्याच्या अतिशय सुजाण अशा प्रेक्षक सौ सागरिका स्वारगेट यांना। जोरदार टाळ्या। नाही बंद करा, निषेध आहे या कार्यक्रमावर माझा। तुम्ही कशावर पण निषेध घेता? कसला निषेध आहे? घेईन मी, पुण्याचे कळलं ना। 100 एपिसोड झाले तुमचे। 100 एपिसोड निषेध आहे पण माझा। कसे काय झाले मला सांगा? कसले थुकरट विनोद असतात माहितीये हे? काही करायला सांगता तो सागर कारंडे स्त्रीच्या वेशात। तुम्ही प्लीज इथे या। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिस्टर सनसनी यांचं। चैन से सोना है तो जाग जाओ, और सत्य क्या है जानना है तो मेरे पीछे आओ। तूच जा एकटा। सन्नाटे को चीरती हुई सुन्न कर देती है सनसनी। आणि महाराष्ट्रात नवऱ्याला म्हणतात धनी, आणि चिन्मय मांडवलीकर तुमच्या सिरियलचं नाव होतं तू तिथे मिनी। तू तिथे मिनी नाही, तू तिथे मी। माहिती आहे मला, पण ते मीटर मध्ये बसत नव्हतं। तसंही मीला आगरीमध्ये मिनी म्हणतात। नाही, या स्किट पुरतं हे वाक्य केलं। तिकडे कर हात, तिकडे अजिबात अंगाला हात लावायचा नाही प्लीज। बसा, बोट बंद करा तिकडे। एक मिनिट चर्चा भरकटते हो। मग फॅन बंद करा मग। फॅन? चर्चा भरकटते ना। विषयावर बोला। ससा शर्यत चालू असताना झोपला, तो नेमका का झोपला, त्याची मानसिकता काय होती याचं विश्लेषण करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते महाराष्ट्राचे कुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर भाऊ कदम। नमस्कार। नमस्कार नमस्कार। तर मंडळी आज आपल्या स्टुडिओ मध्ये डॉक्टर सुद्धा आलेले आहेत। आलेत कुठं? या या आले। मीच आहात। अच्छा। तर आपण ही चर्चा आता पुढे नेणार आहोत आणि मुख्य चर्चेला आपण सुरुवात करूया। इथे जमलेल्या मान्यवरांना मला असं विचारायचं आहे
ससा का हरला? मला काय वाटतं की तो जो ससा आहे तो विदर्भाचा असावा. ओके. असं तुम्ही कसं ठरवता विदर्भाचा होता म्हणून हरला म्हणून? नाही असू शकतो ना. म्हणजे कसं आहे आपल्याकडे गाणं आहे, ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा. आणि कापूस कुठे पिकतो? विदर्भात. मग तो विदर्भाचा आहे. बस संपलं. अरे मग ह्या न्यायाचा ससा पुण्याचा असला पाहिजे. एक मिनिट का पुण्याचा का? म्हणजे त्या गोष्टीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे का ससा हा चालता चालता दुपारी झोपला. दुपारी कोणत्या शहरातले लोक झोपतील हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. वा वा वा. एक मिनिट इथे एकमेकांवर दोषारोप करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला चर्चा करायची आहे. आपण डॉक्टरांना विचारूया की डॉक्टर ससा का झोपला? ऍक्च्युली काय झालं असेल, शर्यतीच्या आदल्या दिवशी गटारी असेल आणि दुसऱ्या दिवशी सशाला हँगओव्हर झाला असेल, त्याच्यामुळे तो झोपला. त्यामुळे झोपला. काही डॉक्टर काय आता काल माझी गटारी झाली, अजून हँगओव्हर रे, मी झोपलो. याने काय प्रूफ होतो माहितीये का की गटारी होती म्हणून ससा झोपला. बस संपलं. नाही गटारी म्हणजे नॉनव्हेज आणि हा जो ससा आहे तो नॉनव्हेज नाहीये. अरे आहे नॉनव्हेज, कालच खाल्ला मी. गौर से देखो इस नापाक इंसान को. इसने खाया है एक भोला भालू. भालू काय? भोला भालू सस्सू. आली असेल तर जाऊ नये पटकन. एक मिनट. इस इंसान ने खाया है एक भोला भाला कब्रोश. बद्रोश काय? काय म्हणायचंय तुम्हाला? बद्रोश. बद्रोश? अरे बाबा, बद्रोश नाही रे, खबरोश. खोबरोश म्हणजे ससा आणि बद्रोश म्हणजे तू. कुशल बद्रुश आहे. आता मला कासवाकडे यायचंय. या ना मग पटकन. घरी मला कासवच म्हणतात. मला कासवाकडे यायचंय. म्हणजे मला आता ससाचा विषय झालेला आहे. मला कासवाकडे येऊन असं विचारायचं की ससा हा नेहमी वेगाने धावतो पण कासव हे हळू चालतं आणि तसं असताना सुद्धा कासव ही शर्यत कसं जिंकलं मला तुम्हाला विचारायचं. अरे सिंपल आहे, तो कासव विदर्भाचा आहे म्हणून जिंकला. म्हणजे तुमच्या आता या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो का विदर्भाचा विकास जरी हळूहळू होत असला तरी एक ना एक दिवस आम्ही या ठिकाणी जिंकणार म्हणजे जिंकणार, तुम्हाला सांगतो. म्हणून कासव जिंकला, विदर्भाचा आहे तो. नाही माझा आक्षेप आहे. मी म्हणते की कासव जे आहे ते पुण्याचं होतं. कशावरून पुण्याचं होतं बा? हे बघा कसं आहे, दूरदृष्टी आणि व्यवस्थित पावलं उचलणं हे जे गुण आहेत ना ते पुणेकरांमध्येच असतात. त्यामुळे कासव पुणेकरच आहे. बस हे काही बोलणं झालं तुम्ही. असे गुण पुणेकरांमध्ये असतात. हे गिरिजावक पुण्याच्या एक तरी गुण आहे का त्यात? नाही एक मिनिट, त्या पुण्याच्या नाहीयेत. त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या पुण्याला गेलेल्या आहेत. 4च वर्ष झाली आहेत त्यांना पुण्याला जाऊन. 4 वर्षात त्या कशा काय पुण्याच्या होतील? त्यांनी का नाही होऊ शकत त्या पुण्याच्या? मागच्या 4 मिनिटात चिन्मय मांडलेकर 2 सिरियलच्या स्टोऱ्या लिहून व्हॉट्सअप करू शकते. डॉक्टर मला तुम्हाला विचारायचंय कासव कसं जिंकलं? नशीब दुसरं काय. तुम्हाला का पोपटवाला म्हणून बोलवलं का इकडे? तुम्ही ते वैद्यकीय कारण द्या ना काहीतरी. ते वैद्यकीय नाही का डॉक्टर, मेडिकल कारण. मेडिकल कारण द्या ना. वैद्यकीय. हा वैद्यकीय कारण द्या ना काहीतरी. मला सनसनीना विचारायचंय. सनसनीजी तुम्हाला काय वाटतं? चैन से सोना चैन से सोना है तो जाग जाओ और सत्य जानना है तो मेरे पीछे आओ. सच बात तो यह है कि वह ससा गायब हुआ था. क्या हुआ था सर? इस बात के पीछे है एक कड़वा सच. एक कड़वा सच, एक खौफनाक हादसा, एक किस्सा. सुनते रहो 91.7 रेड एफएम, लगाते रहो. डॉक्टर ते कानात इयरप्लग्स घातलेत तुम्ही? मग कुठे घालणार ते? कुठल्या शब्दावर जोर देऊन बोलतो? कानात हेडफोन घातले म्हणून? काय तुम्ही बरोबर बोला ना. निवेदक काय तुम्ही? बायकोशी बोलतो. हा बोल 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 ग बोल. अरे बायकोशी बोल. हा काय नाही बोल, तुम्हाला लय वेळ आहे. काय नाही बोल बोल बोल. काय झालं? बंटी काय करतोय? अभ्यास केला का त्याने? नाही का नाही केला? दात चावतायत.
अगे ते हे वापर ना, गुड नाईट ॲडव्हान्स फास्ट कार्ड. हा, सगळे डास मरून जातील, फटाक्षे फुर्र, आणि पिंट्याचा अभ्यास सुद्धा होईल. हा हा, लाव लाव लाव, जळ जळ माझ्या समोर जाळ. अरे हे इथे आहे ना तसं. जळली? हा, गेले ना, गेले डास गेले? नाही गेले? काय जळले तू? निळं काय? अगं ते पॅन कार्ड आहे माझं, ते कशाला झालं? तू येणीस का? हे बघ, गुड नाईट फास्ट कार्ड आहे ना. तू टीव्ही दिसतोय का? मी दिसतोय ना टीव्हीत? हे बघ, हे गुलाबी कलर तर ते जाळ. प्लीज तुम्ही आता हे सगळं थांबवा, आपण चर्चा करूया. हे तू का बस मूर्ख आहेस का? डोक्यावर पडलीस? काय कशी बोलतो तुमची? सॉरी. हा, ठेव ठेवा तो फोन. मला असं वाटतं की ससा जो आहे तो देशद्रोही आहे. देशद्रोही नाही, अत्यंत आळशी आहे तो ससा. चालू ससा आहे तो, एकदम नाटकी ससा आहे. त्याला माहित होतं का आपण हारणार आहे, म्हणून त्यांनी विड्रॉ केला, गुपचूप गुपचूप तो लपून गेला. मला माहिती नव्हतं. अरे ससाचे लय नखरे असतात. म्हणजे तुम्हाला मागतो, ससा लय डेंजर, लय म्हणजे गरम राहते पोटात एकदम. सशाला जगण्याचा काही एक अधिकार नाहीये. त्याला देऊन टाका फाशी, त्याला करा डिसमिस, आणि मला द्या त्याचा लेग पीस. तुम्ही माणसांनी ससा कासवाची गोष्टीची वाट लावली आणि मला मारा निघालात. आता तुम्हाला मी दाखवतो, एकेकाला मी गोळ्यात घालतो. एक मिनिट, हे बघ. अरे त्याच्यातून नाही, त्याच्यातून निघाली. आता मी तुम्हाला नाही सोडणार.